गर्व नवा आरंभ नवेच पर्व समाज सेवा हाच गर्व नवा आरंभ नवेच पर्व खंबीर रणरागिणी या सुनेत्र वहिनी या सुनेत्र वहिनी या सुनेत्र वहिनी आपल्या सुनेत्र वहिनी। नमस्कार, मी राजेंद्र चंद्रकांत कसबे। मी असताना लेखक दिग्दर्शक गीतकार आहे। मी राहिला इथं सासवडलाच आहे। मी अनेक दिवसापासून कला क्षेत्रात काम करतो। मला तशी कला क्षेत्राची आवड नव्हती, पण एक 5 ते 6 वर्षापासून मला कला क्षेत्राची आवड लागली आणि ते कला क्षेत्र जोपासत मी आत्तापर्यंत 40 गाणी बनवलेली आहेत। काही लव सॉन्ग आहेत, काही लोकगीत आहेत। त्या गाण्याला पाहिजे तसा प्रतिसाद भेटला नाही किंवा यश भेटलं नाही, म्हणून मी एक सध्याच्या काळात असा एक विचार केला की काहीतरी वेगळं करूया। तर काय वेगळं करायचं, तर मी असा विचार केला की एक राजकीय स्वरूपाचं आपण गाणं बनवूया, नाही का। तर मग कुणावरती बनवायचं, तर मग एक अनेक दिवसापासून मी विचार करत होतो की काहीतरी वेगळं करूया। त्याच्यानंतर आपले आता एक 1.5 ते 2 महिन्यापूर्वी नामदार लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आपल्यातून निघून गेले। तो महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी होता, आपल्या सर्वांसाठी वेदनादायी होता। मग तसं अजितदादांवरती माझंही प्रचंड प्रेम होतं, अजितदादांचं काम मला आवडत होतं। मग मी विचार केला की अजितदादांवरती एक गाणं बनवावं। मग मी एक अजितदादांवरती सॅड गाणं बनवलं। त्याच्यानंतर ते गाणं हे अजून मी लॉन्च केलेलं नाही। त्याच्यानंतर मग मी विचार केला की सुनेत्राताईंचं ही काम अतिशय सुंदर आहे, अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याही पुढं चालल्यात। तर एक राष्ट्रवादी पक्षाला, दुसरी गोष्ट राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या सर्वांना एक अजितदादाच्या जाण्यामुळं जे दुःख झाले त्याच्यावरती फुंकर म्हणा किंवा एक कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उमेद निर्माण व्हावी, म्हणून मी सुनेत्राताईंवरती एक गाणं बनवलं। गाण्याचं नाव आहे खंबीर रणरागिणी या सुनेत्रा वहिनी। तर ते गाणं अजून लॉन्च नाही आहे, ते गाणं थोड्या दिवसात लॉन्च होणार आहे। पण त्या गाण्याचा मी टीजर सोशल मीडियावरती प्रदर्शित केला आहे। तर त्या टीजरला आत्ताच प्रचंड प्रतिसाद भेटतो आहे, त्याच्या रील वगैरे होत आहेत, याचा मला आनंद आहे। हे गाणं मी अत्यंत एकदम संघर्षमय कष्टातून निर्माण केलेलं आहे। माझी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, परंतु सध्या असा विषय फिल्म क्षेत्राचा की गाण्यांना म्हणा, चित्रपटांना म्हणा प्रोड्युसर भेटत नाही। मग मी स्वतः ते गाणं लिहिलं आणि त्याला प्रोड्यूसही मी स्वतः केले। पैशाची अडचण भरपूर आली, परंतु मी सर्व गोष्टी ॲडजस्टमेंट करून ते गाणं बनवलं। तर ते गाणं थोड्याच दिवसात येत आहे। ते गाणं 100% सर्वांना आवडणार आहे। परंतु विषय असा होतो, एक सांगताना अत्यंत काळजातून सांगतो आणि ही टीका नाही आहे, मी काय राजकारणी नाही माणूस नाही आहे, मी एक कलाकार आहे। त्यामुळं हे मला बोलायचं नव्हतं, पण बोलणं मला योग्य ठरेल की बाहेरच्या लोकांनी, दुसऱ्या लोकांनी या गाण्याला, या टीजरला चांगला प्रतिसाद दिला आहे, परंतु आपल्या पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या गाण्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। या गाण्याला अजिबात प्रतिसाद दिलेला नाही आहे। काही लोकांना तर हे गाणं पूर्ण ऐकून घ्यायची मानसिकता नाही आहे। आयला मी असं काय चुकीचं केलं हो? सुनेत्राताईंचं, अजितदादांचं मी गाणं बनवले आणि तेही एकदम एक कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद होईल, सुनेत्राताईंचं गुणगान गायले असं ते गाणं आहे। आणि त्या गाण्याला का प्रतिसाद भेटत नाही आहे मला काही कळत नाही आहे। पण असो, मी काय राजकारणी माणूस नाही आहे, त्यामुळं मला काही टीका टिप्पणी करायची नाही आहे आणि ही टीकाही समजू नये। ही माझ्या मनातली एक आहे ना, मी खंत बोलून दाखवली आहे। कारण ही जी मी गाणी 2 बनवलेली आहेत, अजितदादांवरनं आणि सुनेत्राताईंवरनं, हे दोन्ही गाणी मी अत्यंत आहे ना कष्टातून बनवलेली आहे। कारण नॉट जो गाणी बनवायचं म्हणजे हे खर्चाच्या गोष्टी असतात। कला क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी पैसे लागत असतात आणि सध्या प्रोड्युसर कोण कुणाला होत नाही आहे। तरी मी स्वतः माझ्या आहे ना पोटाला झळ मारून, पोटाला चिमटा घेऊन, माझ्या आहे ना अक्षरशः माझी आई एक गंभीर आजाराशी झुंज देत आहे, गंभीर आजारांनी त्रस्त आहे। तसल्या परिस्थितीतही मी हे गाणं बनवले। पण ह्या गाण्याला स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुरंदरच्या अजिबात लक्ष न दिल्यामुळं मला एक
मला जिथनं कौतुकाची अपेक्षा होती तिथं तिरस्कार जर वाटेल येत असेल तर हे कुठेतरी वाईट वाटतं. परंतु माझी एक हात जोडून सर्वांना विनंती आहे, असं करू नका. मी आपल्याच तालुक्यातला माणूस आहे, तर 100% माझ्या शब्दांची तुम्ही दखल घ्यावी. आणि दुसरी गोष्ट, लवकरच हे गाणं मी दोन्हीही गाणी प्रदर्शित करणार आहे. गाणी प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळेल हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.